श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले दीप अमावस्या कधी आहे आणि दीप अमावस्येला दीपपूजन कसे करायचे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर तो व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही जरूर पहा. तर आज आपण दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळले जाते आणि त्यामागील कथा काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. बघा, आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. तर यावर्षी 4 ऑगस्ट 2024ला दीप अमावस्या आलेली आहे आणि या दिवशी लहान मुलांना एका खास प्रकारच्या दिव्यांनी ओवाळण्याची प्रथा आहे. त्यामुळे लहान मुलांचे आयुष्य वाढते, तसेच त्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते. आषाढ महिन्यापासून ते कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा अगदी उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे महत्त्वसुद्धा विशेष असते. जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्यांची आवस या नावाने ओळखला जातो. या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक दिव्याची पूजा केली जाते. मग तो दिवा छोटा असो किंवा मोठा, पंथी असो किंवा समई, या सर्व दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते. तसेच या दिवशी घरातील लहान मुलांना सुद्धा कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत दिवा, ज्योत, फुलवात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. दीप म्हणजे काय तर प्रकाश. जिथे प्रकाश असतो तिथे अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय तर संकट. दीप म्हणजे काय तर तेज. आणि मग जिथे तेज असते तिथे संकटेही घाबरून पळता पाय काढतात. अगदी असेच दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती त्यांना मिळावी म्हणून या दिव्यांनी मुलांना ओवाळले जाते. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी शास्त्रात सांगितलेला हा एक संस्कारच आहे. या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो. यमुनेच्या तीरावर रोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होती, तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नागच हे सर्व कृत्य करत आहे हे जेव्हा बाळकृष्णाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी यमुनेत उडी मारून कालिया नागाला मारले व त्या नागावरच स्वार होऊन त्या नागाला वश करून बासरी वाजवत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणूनच मग यशोदेसोबत सर्व सुवासिनींनी दिव्यांची आरती केली, त्यांना ओवाळलं व तसेच तेज, धैर्य, शौर्य आमच्या मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने, त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून गेल्याने त्या दिवसाला दिव्यांची आवस म्हटले जाते. बघा, आपण पाहिलेच आहे, यामुळेच श्रावणात जिवतीच्या पूजेत ही गोपाळकृष्णाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. तिची मनोभावी पूजा केली जाते. तर बघा, मग आपण पण आपल्या घरातील मुलांना ओवाळून त्यांना दिव्याप्रमाणे तेज लाभू देत अशी प्रार्थना करून दीप अमावस्या साजरी करू व मनात संस्कृतीचा दीप प्रज्वलित करू. तर अशा प्रकारे आपण आपल्या परंपरेची जपवणूक करूया व योग्य रीतीने पूजा करून दीप अमावस्या साजरी करू. तर मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.